नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत कचोरी। पण आजची कचोरी ही आपण मैद्यापासून न बनवता गव्हाच्या पिठापासून एकदम खस्ता कचोरी बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। गव्हाच्या पिठापासून कचोरी बनवायची आहे। त्यासाठी अगोदर आपण आतील स्टफिंग बनवून घेणार आहोत। त्यासाठी साहित्य बघूया। वाटाणे घेतलेले आहेत, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओवा, आमचूर पावडर, गरम मसाला, जिरे पावडर, जिरे भाजून घेतलेले आहेत आणि त्याची पावडर केलेली आहे, धने पावडर आणि बडीशेपची पण पावडर घेतलेली आहे। बडीशेप मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आणि डाळीचं पीठ लागणार आहे, काळं मीठ थोडंसं। आता आपण अगोदर पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे रवा घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता ओवा घालायचा आहे पिठामध्ये। त्या अगोदर अशा पद्धतीने ओवा आपल्याला हातावर घ्यायचा आणि चोळूनच घालायचा। चोळून घातल्यामुळे ओव्याचा जो सुवास आहे तो पिठाला एकदम छान बसतो, म्हणून ओवा घालत असताना हातावर चोळून मगच घालायचा। आता तेल घालायचं। तेल मी इथे थंड तेलच घातलेलं आहे, गरम तेल घातलेलं नाही। तेल घातल्यामुळे कचोरी एकदम खुसखुशीत होते, तेलकट अजिबात होत नाही। आता हे तेल जे आहे ते आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे, पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पिठाचा गोळा बनला पाहिजे। आता पाणी टाकून मळून घेणार आहोत। आता हलक्या हाताने हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, जास्त घट्ट पण मळून घ्यायचं नाही, सैलसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आणि पिठाचा गोळा बनवून घ्यायचा। सैलसर असं पीठ भिजवून ठेवूया। तोपर्यंत आता आपण वाटण वाटून घ्यायचं आहे। कोथिंबीर आणि हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे अगोदर। त्यामध्ये थोडंसं लसूण घालायचं आहे, हे बारीक करून घेऊया। आता जे आपण वाटाणे घेतलेले आहे ते आपल्याला थोडेसे लाल करून घ्यायचे आहे। थोडंसं तूप घालायचं आणि थोडेसे परतून घ्यायचे आहे, त्यातील कच्चेपणा निघून जाईल एवढे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत। तुपाच्या ऐवजी तेल घातलं तरी पण चालेल। थोडेसे परतून घ्यायचे आहेत आपल्याला, जास्त पण परतायचे नाही। आता काढून घेऊया। आता एका काचेच्या बाउलमध्ये मसाले मिक्स करून घेऊया। आपण जे मसाले घेतले होते ते यामध्ये घालायचे आहेत। त्यामध्येच थोडंसं लाल तिखट घालणार आहे, थोडीशी हळद घालणार आहे, मीठ घालायचं। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। जिरेची पावडर, धने पावडर, बडीशेपची पावडर, आमचूर पावडर, थोडीशी पिठी साखर पण यामध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। आपला मसाला तयार झालेला आहे। आता एक पॅन ठेवायचा गॅसवर आणि त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं। 1 ते 2 चमचे आपण तूप घालणार आहोत आणि हा मसाला आपण भाजून घेणार आहोत। फोडणीसाठी जिरे घातलेले आहे आणि जो तयार केलेला मसाला आहे तो आता यामध्ये घातलेला आहे। मसाला चांगला परतून घ्यायचा आहे।
थोडंसं परतून घेतला की यामध्येच आपल्याला जे हिरवा वाटाण्याचं वाटण होतं ते घालणार आहोत आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं ते पण वाटण यामध्ये घालणार आहोत. त्या अगोदर थोडंसं डाळीचं पीठ जे आपण घेतलं होतं ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ते अगोदर भाजून घेऊया. मसाल्यासारखंच दिसलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं लाल झालं की यामध्ये हिरवं वाटण घालणार आहोत. वाटाण्याचं आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं दोन्ही पण वाटण आपण यामध्येच घालणार आहोत. आता हे कमी गॅसवर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झालेलं आहे, गरम झालेलं आहे. आता हे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्याच्या नंतर याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. एकदम छोटेसे गोळे बनवायचे आहेत. एकसारखे गोळे आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत. आता जे पीठ भिजवलेलं होतं ते एकदा मऊ करून घेणार आहोत. आता आपल्याला कचोरी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोल करायचं आणि त्यामध्ये जो छोटासा गोळा आहे मसाल्याचा तो आपल्याला घालायचा आहे. चांगल्या पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे. जो उरलेलं जे पीठ आहे ते दुसऱ्या वेळेला कचोरीला वापरायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडनी असा आकार द्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. खूप टेस्टी मस्त अशी गव्हाच्या पिठाची कचोरी लागते. नक्की बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. खूप सोपी पद्धत आहे. घरच्या घरी नाश्त्याला बनवू शकता किंवा दुपारच्या वेळेला पण तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. आता आपण तळून घेऊया. एक एक तळायला टाकलेली आहे. बघू शकता खूप छान अशी फुगलेली आहे. मस्त अशी कचोरी आपली खस्ता तयार झालेली आहे. अशाच हळूहळू सगळ्या कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत. मस्त अशा कचोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. गव्हाच्या पिठापासून एकदम खस्ता कचोरी तयार झालेली आहे. नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. झटपट होणारी टेस्टी अशी रेसिपी आहे. कचोरी तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत पण तुम्ही ही खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीत. धन्यवाद.